हरी हरी तुम्ही म्हणारे सफळ, हे माया जाळ कुठली. हरी हरी तुम्ही म्हणारे सफळ, हे माया जाळ कुठली. अनेक नका पडू गवाळाचे घरी, इथे आहे थोडी नागळ. भावी तुळशी दळ पाणी जोडा हात, भावी तुळशी दळ पाणी जोडा हात. म्हणावा पतीत वेळोवेळा, अनेक नका पडू गवाळाचे घरी, इथे आहे थोडी नागळ. तुका म्हणे हातो गोपीचा सागर, नामासाठी पार पावले. अनेके नका पडू गवाळाची घरी, इथे आहे थोडी नागळ. हरी हरी तुम्ही म्हणारी सफळ, हे माया जाळ कुठली. अनेक नका पडू गवाळाचे घरी, इथे आहे थोडी नागळ. प्राप्त प्रसंगी
प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रीमंत कीर्तिवंत वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबाराया आणि जगद्गुरु तुकोबाराया या अभंगामध्ये नामाचं महात्म्य सांगणारा हा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराया या अभंगामध्ये भगवंताचं खरं स्वरूप कसं आहे, ब्रह्म कसं आहे, माया कशी आहे आणि भगवंताच्या नामाचं तात्पर्य काय असा त्रिवेणी संगमाचा हा अभंग आहे. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वैन्वातिकं गगनसदृशं सर्वमशाधिलक्षणम् एकं नित्यमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं तं नमामि. पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा ओम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा ओम नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते ओम नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती ओम नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती मस्तक खोया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाभो प्राप्त प्रसंगी घेतलेला आपण किंवा तुमच्या सेवेसाठी घेतलेला आपण कोणाच्या सेवेसाठी
तुकाराम महाराज म्हणतात सेवेसाठी, पण कोणाच्या? समाजाच्या सेवेसाठी, भगवंताच्या सेवेसाठी, का साधूच्या सेवेसाठी, का प्रपंचाच्या सेवेसाठी? आता आम्ही तुकोबरायाचे अभंग घेतो आणि त्याच्या मोबदल्यात किती पैसे घेतो? सेवा कुणाची झाली? तुकोबरायाचा अभंग घेतो आणि सेवेसाठी म्हणतो, त्याचा मोबदला 5,000 6,000 काय असतील. हा प्रपंचासाठी अभंग घेतला जातो तर तुमच्या उद्धारासाठी घेतला जातो. तुकोबराय म्हणतात की बाबा तुमच्या सेवेसाठी निवडलेला अभंग. कोणाच्या सेवेसाठी? खास करून कोणाच्या सेवेसाठी? वास्तवात विचार केला तर कीर्तनाला घेतलेली बिदागिरी कुठं मंदिराला तर दान देतात का? कुठं वापरली? कोणाच्या सेवेसाठी? कोणाच्या सेवेसाठी वाघमारे महाराज? कोणाच्या? अभंग कशाला म्हणता? घेतलेला, सेवेसाठी निवडलेला अभंग. कोणाची सेवा करता तुम्ही? अरे नाव तुकोबरायाचे, प्रपंचाची सेवा. ज्याच्या सेवेसाठी घेतलेला अभंग ते जगद्गुरु तुकोबराय, आणि ते तुकोबराया भगवंताच्या सेवेसाठी. आणि सेवा कशी आहे? सेवेचं स्वरूप काय आहे? सेवा कशाला म्हणावं? आणि आम्ही कोणाची सेवा करतो? रात्रंदिवस कशाची सेवा आहे मग? रात्रंदिवस आम्ही कोणाची सेवा करतो? पुरावा आहे तुमच्याकडे? काही पुरावा आहे का? रात्रंदिवस कोणाची सेवा करता? बहु पांगविलम, बहु नागविलम, बहु दिवस झालो कासा. ऐका तेव्हा संसारामध्ये काय होतं? घरी तो या सेवा या कुटुंबाच्या सेवेसाठी निवडतात रे बाबा. काय वाटे, काय गायन, आज खरंच रम्य मानली. असा आवाज आला की एकदम नादब्रह्म एक झाला असं वाटतं. खूप छान आहे. आणि या सावरगाव मध्ये त्या मंदिरामध्ये आपला पहिलं कीर्तन आहे बरं का. मी त्या खंडोबाच्या मंदिरात 2 वर्ष झाला आलतो. असं छान आहे. पण आता मला प्रस्तावना जास्त बोलण्यापेक्षा आपल्याला सवय आहे अभंगाची. मी अभंगाला सोडून जात नाही. अभंग घेतो कशाचा? ज्याच्यासाठी घेतलाय त्याच्यातच वर्णन करावं. विठ्ठल हरी हरी तुम्ही म्हणारे ने माया जाळ सुटली.
महाराज म्हणतात बाबा रे हरी हरी तुम्ही तुम्ही शब्द अनेक वचनी आहे का बहुवचनी आहे का एक वचनी आहे. बारकावेनं अभंगाचा अन्वय सूत्र आणि संगतीमध्ये राहावं खूप मजा येते. पण काही गंमत अशा महाराज अभंग घ्यायचा येत आणि नको ती कथा सांगायच्या आता असं परिणाम आणि याच लोकांचं जास्त आहे बाजारात. अभंग कुठं असतो काही माहित नाही. लोकांना हसवलं का फार बेस्ट वाटत चांगलं वाटत लय भारी. अरे पण ज्याच्यासाठी आलो येथे उपकार करण्यासाठी साधू संत येतात आणि उपकार करतात. त्याच्यासाठी साधू येतात. आले घर ज्या घर वैकुंठी आले यादसाठी. यादसाठी कशासाठी आले आले घर ज्या वैकुंठी ज्या घर वैकुंठी आले कशासाठी आले तर उद्धाराया आले दीन जना. तर बाबा जे वैकुंठाहून आले ते वैकुंठ आहे का प्रश्न आहे. किती लोकांना माहिती आहे वैकुंठ. लय लोकांचं मत आहे बरं का वैकुंठ आहे का वैकुंठ. विठ्ठल महाराज तुम्ही लय सत्य करताय बरं का. वैकुंठ नावाची काही नदी आहे का. हा एक मोठा भ्रम आहे बरं का. आले ठीक आहे पण आले कुठून आले वैकुंठाहून आले. वैकुंठ कुठे आहे वैकुंठ कुठे आहे. माऊली म्हणतात सर्वत्र वैकुंठ ज्ञानदेवा म्हणे नाम हे सुधव मात्र सर्वत्र काय प्रमाण घेतात. ज्ञानदेवा पाठ हरिहा हरिहा वैकुंठ हावी नाही
सर्वत्र वैकुंठ गेले असते. महाराज म्हणतात बाबा सर्वत्र वैकुंठ कुठे आहे? वरी आहे का? वैकुंठ कुठे आहे? वैकुंठ नावाची नगरी आहे का? वैकुंठ नावाचं गाव आहे का? वैकुंठ नावाचं गावच. वैकुंठ काय आहे? वैकुंठ कशाला म्हणावं? भगवंताची आनंद आद्वय आणि निरामय, जी निरामय स्थिती आहे ना तिचं नाव वैकुंठ आहे. आणि जो साधक, जो भक्त भगवंताच्या निरामय स्वरूपामध्ये एकरूप होतो त्याचं नाव वैकुंठ आहे. आणि तो वैकुंठाचा वैकुंठ वरी नाही. जर वरी वैकुंठ असतं तर अनेक साधूंचे पुरावे आहेत. नको धारू हमा वैकुंठाची हरी वासने पंढरी सर्वकाळ. किंवा तुका म्हणे सोपी केली पाय वाट वैकुंठ पंढरी भूमीवरी. वैकुंठ कुठे आहे? भूमीवर आहे. आणि याच्यात काय भरलेलं आहे? सर्वत्र. हे काय आहे? याच्यात ज्या दिवशी तुम्ही देव पाहताल त्या दिवशी तुम्हाला परमार्थ आहे. आयुष्यभर परमार्थाला काहीच कळणार नाही, काहीच कळणार नाही. आणि जर कळाला म्हणताल तरी कळणार नाही. याच्यासाठी आपल्याला जगद्गुरु तुकोबराय म्हणतात काय करा तुम्ही? हरी हरी म्हणा. कोण म्हणा? तुम्ही म्हणा. तुम्ही म्हणजे कोण? तुम्ही म्हणल्याच्या नंतर किती किती आहे? तो सर्व आहे. पण कधी कधी जर तुमच्या शेजारी जावई जेवायला बसला त्या जावायला तुम्ही काय म्हणणार? हे तू घेर म्हणणार का तुम्ही म्हणणार? जावयाला तुम्हीच म्हणणार ना. हा पण शब्द तुम्ही एकवचनी होतो, एका जागी बहुवचनी होतो आणि एकीकडे एकवचनी होतो. आता एकवचनी आपल्याला घ्यायचं आहे का अनेक वचनी घ्यायचं आहे? तुम्ही म्हणारे हरी हरी. तुम्ही सखळ काय म्हणा तर हरी हरी म्हणा. महाराजाला विचारले, महाराज तुम्ही हरी हरी म्हणा म्हणता, हरी हरी म्हणण्याचा परिणाम काय असतो आणि त्याचं फल काय आहे आम्हाला? अभंगाचं
हरी हरी म्हणण्याचा परिणाम काय होईल तर तेने माया जाळ सुटती. मा आणि या बर का? मा म्हणजे नाही. काय नाही? मा म्हणजे नाही. या म्हणजे आहे. जी आहे ती नाही, ती नाही ते भास. हे कसं माया विद्यारायण स्वामीने पंचदशी मध्ये माया तरी नाही व माया नावाची काही वस्तू नाही बघू. पण माया नावाची वस्तू नाही तर मायेचं वर्णन आलं. माया खरी आहे का हो? माया तर खरी नाही. काय दिसतंय? दिसतंय काय? मरगजेला आहे का? तुम्हाला उन्हाळ्यामध्ये काय पळालेले दिसत? कारण कोणाच्या मागे लागतो बघा? हरी. जो मृग आहे माणूसही बघा ज्या देवासाठी भटकत फिरतो कस्तूर नावाचं मृग आहे. त्याच्या बिंबीमध्ये काय आहे? कस्तूर. आणि त्या हरणाला काय दिसतंय? सुगंध. सुगंध कुठून आलाय? त्याच्याच बेंबीतून सुगंध आलाय. सुगंधाला घेऊन धावतो आणि सुगंधाकडेच धावतो. कोणाला घेऊन धावतो? सुगंधाला घेऊन धावतो. आणि शोधासाठी कुणाच्या धावतो? सुगंध आहे. त्याच्याच बेंबीत सुगंध आहे आणि त्याच सुगंधाचा शोध घेण्यासाठी. तसं तुमच्यातच देव आहे. तुम्हीच देवासाठी अनेक फिरता. देव कुठे आहे? देव कुठे आहे? अरे देवालाच घेऊन फिरता, देवच घेऊन फिरता आणि त्याच देवाचं भजन करता. कधी मिळवतायचा? ही माया आहे. ही माया कोणाला मिळण्यास बसू देत नाही. हरण पाण्याला पाहून धावतं. वाघमारे महाराज कधीतरी गिरग्या पाटीला जाऊ उन्हाळ्यात चैत्र महिन्यात माळा माळाने काय दिसतंय? पाणी दिसतंय. काय दिसतंय? त्या पाण्याने कोणाचा मळा ओला झाला? पाणी दिसतंय का नाही? पाण्यासारखं दिसतंय का नाही? पण पाणी आहे का? तसं जग आहे का? मग जगासारखं दिसतंय की नाही? हिचंच नाव माया आहे. अरे बाबा ही माया कोणाला कळली नाही. तुम्हाला एक गंमत सांगतो. अमृत अनुभव मध्ये आलेला विषय सांगतो. थोडंसं भजन करा. मायाला सिद्ध करण्यासाठी महाराजांनी 3 ते 4 प्रश्न टाकले ज्ञानोबाईंनी. खूप छान आहे अमृत अनुभव. महाराज म्हणले वांजेच्या पोरेने काय घेतली म्हणे मीटिंग. मुळात काय नाही. वांजेला पोरं आहेत का? माया सांगू लागलो. माया तेने माया जाळ सुटती. माया खरी असती तर मागे लागा. वांजेच्या पोराने मीटिंग घेतली. अरे म्हणजे सगळ्याचे मेळावे होलेले आहेत. आपण एक मेळावा घेऊन मीटिंग केली. मुळात वांजेला काय नाही. जिला पोर आहे ती वांज आहे का? प्रश्न असा आहे.
त्या पोरांनी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग मध्ये म्हणजे कोण अध्यक्ष झालं, कोण उपाध्यक्ष झाले. ते मीटिंग मध्ये बरं ते काय खाल्यावर व्हायचे ते झाले. झाल्याच्या नंतर एकानं उठलं, कुणाचं पोरगं? वांजेचं बरं का. मुळात वांजेला काय नाही. हे जर गोष्टी खऱ्या असले तर तुम्ही माया खरी माना, असं माऊलीसोबत आहे. आणि मग त्यांनी सांगितलं, अरे बाबा बरोबर आहे, आता आपली मीटिंग झाली, अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे ठरले, पण आता टेंट बिल द्यावं लागेल ना ते लोक बसायला. कोणाचे पोरं? वांजेचे बरं का. ही विषय महत्वाचा आहे. आणि त्या पोरांनी म्हणले की बाबा आता टेंट द्यावं लागल. टेंट द्यावायच्या लागले. एक वांजेचा मुलगा उठला, म्हणे अरे माझ्याकडे खूप मोठं सामान आहे टेंटचं, आणि मी मोठा त्याचा कॉन्ट्रॅक्टर आहे, माझ्याकडे खूप सामान आहे. दुसऱ्या वांजेच्या पोरानं मला, अरे उभं लाकडं उभाचं असलं त्याला पट्ट्या बांधल्या, असं नाही जमणार म्हणलं. हे असं नाही, असा मंडप देईल. कोणाच पोरग म्हणतोय हे ध्यानात ठेवा बरं का. वांजेचं असा मंडप देईल, कला कुसरीचा मंडप देईल, आणि जे बी खांब उभा राहतील ते सत्याच्या शिंगापासून. कोणाचं पोरग म्हणाले? पोरग वांजेच आहे आणि सत्याच्या शिंगाचे खांब करणार, त्याला कला कुसरी करणार. कशाला शिंगायचं? सश्याला शिंगणे आणि वांजेला. नंबर 2. नंबर 3, तुम्हाला माया खरी मानायची असेल तर सांगतो, ही माया खरी आहे का? आज सगळं झालं म्हणे आणि त्याच्यानंतर एकाने उठला म्हणे, अहो तुम्ही टेंटचं सामान झालं, पण हे लोक आले आणि यांना जेवणाची सोय करावी लागेल. आता जेवणाचं काय? एक वांजेचा पोरगा उठला आणि तो म्हणतो की बाबा रे, मी खूप मोठा आचार्य आहे, माझ्याकडे खूप माणसं आहेत आणि मी सगळा स्वयंपाक करेन. त्या वांजेच्या पोराने म्हणलं, नुसता भात आणि वरण करशील, मला आंबट कर. अरे हो म्हणला, असा स्वयंपाक करेन, जे बी पदार्थ बनेल ते काश्मीरच्या तुपात. कळतंय ना माझं बोलणं? जे बी पदार्थ बनेल काश्मीरच्या तुपात बनेल. कासवाला दूध आहे का? काश्मीरला दूध नाही, वांजेला पोट नाही, आणि पश्याला शिंग नाही. हे जर तुम्हाला खरं मानायचं असेल, हे खरं असेल तर तुम्ही माया खरी म्हणा. म्हणून ही माया आहे, ही माया खरी नाही, आणि तुम्ही याच्या नादाला लागलो. काय म्हणतात? नको नको मना गुंतो माया जाळे, काळ आला जवळ्या. अरे बाबा, मनाला सांगू लागल्या की माया जाळ आहे, ही माया खरी नाही, आणि ही माया कुणाला कळत नाही. जी नाही तिच्या मागे लागलो, जे आहे त्याला विसरून गेलो. विसरणे तया
मायेचं स्वरूप आहे. आणि हेच न कळल्यामुळे तुम्हाला काय आहे, पसतील खाली बाबा खरं स्वरूप तुमचं काय आहे ते ब्रह्म आहे. तुम्ही कोण आहात, तर तुम्ही ब्रह्मस्वरूप आहात. हे कळण्यासाठी साधूची, त्रिगुरूची, संतांची गरज आहे. आणि त्याच्यापेक्षा ज्या साधूकडे जे तत्व आहे त्याच नाम आहे हरी हरी. तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ सुटती. ही माया आहे बाबा, ही माया एवढी सोपी नाही. एकदा काय झालं म्हणे, भजन करा सांगतो तुम्हाला. सुदामा देवाकडे गेला, भगवान श्रीकृष्णाकडे. आणि सुदामा म्हणतो, देवा अहो अनेक पुराण, अनेक शास्त्र, अनेक वेदांताने मायाविषयी जास्त बोलतात बघा. आणि ती माया नेमकी काय आहे ती मला द्या बरी थोडी. तुमची माया कोणी? सुदामा मित्र होता. आणि तुमची माया द्या. अरे सुदामा, लोक अनेक मागतात पण तू माया मागू लागला नाही. देवा म्हणले लई लोकांचं याच्यावर भाष्य चालू आहे म्हणजे मायेवर. आणि हे पण मला तुझी मायाच बघायची. बरं ठीक आहे म्हणजे काय अडचण नाही. तू काय कर, फक्त डोळे लावून बस. भगवान श्रीकृष्णाने आणि त्या सुदामाला डोळे लावून बसायला सांगितलं. जसा सुदामा डोळे लावला तसा त्याच्यावर मायेचा असर पडला. ही महती कर्माची माया. बाबा ही माया कोणाला सुधरू देत नाही. जसं डोळे झाकला भगवंताची त्याच्यावर माया पडली. आणि नंतर आणि त्या मायामध्ये म्हणजे स्वप्नामध्ये झाल्यासारखं तो वाहत थोडं पुढे गेला. पुढे गेल्याच्या नंतर तो वरून कड्यावरून मायाच्या कशात पडला, नदीत पडला. आणि नदीतून वाहत 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 गेला. आणि त्याला एक बेट सापडलं. आणि त्या बेटाला धरून तो वर आला. वर आल्याच्या नंतर आणि त्या गावामध्ये खूप गर्दा झाला असा या सावरगावमध्ये. पण त्या गावचा राजा वारल्यामुळे गर्दी झाली. मी तुम्हाला माया सांगला. गर्दी झाल्याच्या नंतर हा तिथं गेला. आणि त्या ठिकाणी बोलतात तो काय ले राजा मेला, दुसरा कोणी जागेवर अभिषेक झाल्याशिवाय याची मैत करता येत नाही असं पूर्वीच्या काळात होतं. त्या राजाला नव्हता मुलगा. तर मग त्याने असं सांगितलं की ज्याच्या गळ्यात हातीने हार घालून त्याला राजा करू. तिथल्या प्रजा लोकांची मीटिंग झाली. आणि मग त्या राजाने हातीच्या तोंडामध्ये माळ दिली आणि नेमकी सुदामाच्या गळ्यात. हा नक्कीच आलेला होता. म्हणले मी गावचा ना शिवचा पंढरपूरचा. म्हणलं माझं कसं काय, आता आम्हाला काय माहिती, हातीने घातलं तुम्ही झाले राजे आमच्या गावचे. अरे पण मला काहीच कळलं की राज्य कसं करायचं. आम्ही आहोत की करायचं. भगवंताची माया मुला बरोबर का, तिने माया जाळ आणि त्याच्या गळ्यात माळ घातली. तो राजा झाला. पण गंमत अशी झाली, काही दिवसांनी त्या राजाची बायको वाढली. आणि त्या गावामध्ये त्या राज्यामध्ये अशी प्रस्तावना होतं, असं होतं की ज्या दिवशी राजाची बायको वारेल त्या दिवशी राजाला बी त्याच्या बायको सगळं पेटवायचं.
बरेच जागी ऐकलं म्हणला बाई सती गेली बालका संग. पण हे उलटच आहे म्हणलं तुमचं राज्य. नाही नाही म्हणले आमचं राज्य उलट आहे. याला माया दाखवायची ती देवा. कोणाला? सुदामाला. अरे बापरे म्हणलं हे काही बरोबर नाही. मला आता काय आपली वेळ बरी मोकार जोडून जावं लागेल मला आपल्याला. मग हे मला काय जमणार नाही म्हणजे जमणार नाही. कसं इतक्या दिवस राज्य केल्या असा पळला खूप पळत पळत जमला आणि भगवंताला दया आली आणि त्याच्यावरलं मायेचं आवरण काढलं. आणि भगवान म्हणतात का हो सुदामा का पळाले? अहो ते लोक माझ्या मागे लागले. कोण लोक? तुम्ही इथंच बसून आहे की आता कुठं होतो मी काय बघितलं? अरे ह्यालाच म्हणतात माझी माया. अनिवार्य आहे. ही माया कोणाला कळत नाही. माया करायची असेल तर एक श्री गुरु आणि दुसरा देव याच्याशिवाय माया कळत नाही. आणि माया तरुण द्यायचं असेल तर काय करा? हरी हरी तुम्ही मना रे फळ येणे माया जाल हरी हरी म्हणा. तुम्ही काय करा? सगळ्याने काय करा? हरी हरी म्हणा. कोण कोण म्हणा? या रे या याते फलत्या नारी नर काय झालं? यारी लहान थोर. उत्तरार्ध असा आहे महाराज. याते भलत्या सगळ्या जाती सांगता येतील पण तुकोबारे एकाशी काढले की भलती कोणती जाते आहे का? कोणाला म्हणलं भलती जात? कोणाला म्हणले आहे का? कोणाची ऐकण्यात सगळ्या जाती सांगता येतील पण महाराजांनी एक जात नियंत्रित काढली. याची भलत्या भलती जात कोणती आहे सांगा बरं मला. ती जात आहे तिचं नाव भलती आहे. ती कोणती जात? शास्त्र शिकवलं की शास्त्र शिकल्याशिवाय नाही आणि शास्त्र कसून अभ्यास केल्याशिवाय नाही. ती बी जमणं ऐकून बी जमत नाही. तुका म्हणे अंगी अंगाने कसून अभ्यास करावा लागतो. तर तुकाराम महाराज असं म्हणतात की बाबा सगळेच या लहान या थोर या मोठे या सगळ्याला सखळाची येते
कलियुगी उद्धार हरीच्या नामाने उद्धार आहे. महाराजांनी जाता जाता एक असा विचार दिला की या ते भलत्या नाही, ज्या जातीला बाप सांगता येत नाही ती जात पैकी आहे. कळला का नाही कळलं? खालच्या भाषेत वेशेच्या संततीला, कोणाच्या वेशेच्या संततीला बाप सांगता येत नाही तिचं नाव पैकी आहे. ते बी या ते भलत्या नारी कोण कोण या. अरे तो कोणाला बंधन नाही. याथायाती धर्म नाही विष्णुराचा, निर्णय तो ऐसा वेदाने शास्त्राने निर्णय दिलाय. कोणी बी या कसे बी या, खोट नव्हत यावे, दौंडे पिटवावे, इथे सगळेच या. दुसऱ्या भाषेत सांगू का? ज्या साधकाला, ज्या वारकऱ्याला गुरु परंपरा सांगता येत नाही ते पण फलते. कळलं ना? ज्या साधकाला, ज्या वारकऱ्याला आपली गुरु परंपरा सांगता येत नाही गुरु परंपरा पाहिजे. बरं का? नित्य रोडवर माळ घेतली गणला झाला महाराज कोण म्हणून त्याला गुरु परंपरा पाहिजे. पाहिजे का नाही? आम्ही कोणी या परंपरेचे म्हणलं तर काय सांगावं? नाही आमची गुरु माऊली असं होतं का? एखाद्या बाईने बस स्टँडवर चांगला पुरुष पाहिला, हा माझा नवरा मानला. पोरं किती तारखेला होती? बस स्टँडवर पाहिलेला माणूस तिने हा माझा मालक मानला. पोरं होती का तिला? तसं तुम्ही माऊलीला गुरु मानला, काय व्यवहार तुमचा? गुरु मानला नव्हता असतो का? गुरु भेटला पाहिजे. ज्ञानोबरायचं भाष्य आहे का? काना वचनाची निधी ववेदा किरटे ते वस्तू हिंदी कानाची श्रीगुरूच्या वचनाची ज्या वेळेला भेट होते त्या वेळेला ब्रह्म कळते आणि ही माया नष्ट होते. मायाला तरुण जायचं असेल तर तुम्हाला श्री गुरु शिवाय पर्याय नाही. कोणाशिवाय पर्याय नाही? श्री गुरु शिवाय पर्याय नाही. कसा बी असो पण गुरु
श्री गुरु सारेखा असा ठिराखा विठ्ठलाच्या लेखा शिवाय पर्याय. श्री गुरु म्हणता, पण श्री गुरु तरी कोण आहे हो? श्री गुरु तरी कोणाला म्हणाव? श्री गुरु म्हणजे नेमकं काय आहे? जर तुम्हाला याचं उत्तर पाहिजे असेल तर तुकोबरायला विचारा. अभंगाच्या हरिपाठाच्या गुरुपरंपरेच्या अभंगामध्ये कोणाला कळलं तर बघा. गुरु परंपरेच्या हरिपाठात तुकोबरायचा अभंग आहे. कोणाला जमते का म्हणा, आठवते का म्हणा, नाही जमलं तुम्ही आहेत. महाराज म्हणू लागले, खरोखर माझ्या भगवंताचं माझ्यावर किती प्रेम आहे. माझ्या विठोबा आपणाची देव होय गुरु. तो गुरु भी होतो आणि देव भी होतो बाबा. तोच परमात्मा गुरु या नामाची उपाधी घेतो, शिष्याला बोध देतो आणि बोध देऊन त्याला ह्या मायेपासून दूर करतो. आणि माया नाम वस्तू नाही बाबा, माया खरी नाही. आणि वास्तव कोण आहे तर ते ब्रह्म आहे. आणि तेच ब्रह्म स्वरूप आहे असं दाखवून देणारा कोण आहे तर श्री गुरु आहे. आणि त्या श्री गुरुने तुम्हाला असं सांगितलं की बाबा कशाच्या तू मागे लागू नको, तर तू काय कर, हरी हरी तुम्ही म्हणारी. मला अभंग सोडून जाता येत नाही, मी जातच नाही. आणि मी तुम्हाला सासू सुनाच्या गप्पा मारणारा महाराज, तुम्हालाही आवडत नाही. अभंग एकीकडे राहतो महाराज काय काय सांगून जातो त्याला माहीत, तर ह्या गावाला माहीत तिथं ठेवून आहे. आता सनी काय गोंधळ होऊन जातात काय माहित आहे. अरे बाबा ही माया आहे. माया खरी आहे का? माया खरी खरी नाही तर दिसते काय? हे जगत काय आहे? खरं आहे का? याच्यातलं जर तुम्हाला वजा करायचं असेल तर तुम्हाला दृष्टांत देतो, खूप छान आहे. एक शेतकरी चारा विकायला आणला. आता तुमच्या इकडे ते कडोळ बिडोळ पेरतात का नाही? काटाळ का पेरलेत ना? हा, मग जामला शुक्रवारी आहे ना, बरोबर. फक्त एक गाडी पडली आणि तो जामच्या बाजारात गेला. माया सांगू लागली तुम्हाला आपण सोडून बाहेरला जातच नाही. आणि जे बी दृष्टांत सांगेन संगती सूत्राशिवाय नाही. आणि तो जामच्या बाजारात गेला आणि एक माणूस आला. काहो दादा म्हणले गाडी कशी काय दिली? म्हणले तुम्हाला कशी पाहिजे? नाही म्हणले आम्हाला उक्तच द्या. ठीक आहे उक्त घ्या. कशी दिली? म्हणले 300 रुपयाला गाडी. कशाची गाडी? चाऱ्याची. ठीक आहे म्हणले द्या पैसे. पैसे देतो पण तुम्हाला या कागदावर सही करावं लागेल.
पण कागद आणला त्याच्यावर म्हणले अहो साऱ्यासाठी काय करायचंय? नाही ना आमचा तो रूट आहे आम्हाला ते करावं लागतं. बर पण त्यांनी ते कागद आणला त्यांच्यावर सही घेतली. सही घेतल्याच्या नंतर सारा घेतला का साऱ्याची गाडी घेतली? साऱ्याची गाडी. त्या कागदावर काय लिहिलं होतं? साऱ्याची गाडी 300 रुपयाला दिली म्हणून असं साईन केलं. मग आता ह्यानी काय दिलं? नुसता चारा. फरक पण म्हणजे त्याची गाडी चुकली आहे. अहो गाव म्हणले असं काय? की तुम्हाला चारा दिलाय 300 रुपयाला. गाडी म्हणजे चाऱ्याची गाडी. गाडी म्हणजे चारा दिलाय त्या गाडीतला. अहो पण तुम्ही इथे लिहिलेलं आहे. चांगला वाद. मग वास्तव काय मला हे सांगायचं. माया कशी आहे हे सांगायचं. तर चाऱ्याची गाडी वाद लागला. त्याच्या काही ओळखीची याच्या काही ओळखीची. आता जाम आपलंच असल्यामुळे तरी बेपारीची ओळखीची गावची ओळखीची असतात. अरे म्हणलं गरीब माणसाला बसवतो का राहून? हो म्हणला मी कधी खोटं बोलत नाही म्हणला. का बरं? मी 300 रुपयाला चाऱ्याची गाडी खरेदी केलेली आहे आणि ही बैल लावून चालवली. बर चारा घेतला का काय घेतले? अहो काय बघा ना याच्यावर लिहिले काय? याची सही आहे, याचा अंगठा आहे. गेलं होतं काय? पण दुसरा एक चतुर आला आणि तो म्हणतो तुम्ही काय खरेदी केली? गाडी खरेदी केली. ठीक आहे बरोबर. तर मग म्हणे याच्यावर चाऱ्याची गाडी लिहिली का? चाऱ्याची गाडी लिहिली बरोबर आहे. याच्यात आत लिहिलाय का? आत लिहिला का? नाही. काढा बाजूला. माया सांगू ना तुम्हाला हे जगत कसं आहे. आत नाही ना लिहिला मग काढा बाजूला. बर तुम्ही चाऱ्याची गाडी घेतली बरोबर ना. मग तुमच्या याच्यावर कागदावर तुमच्याकडे काय लिहिलं? याच्यावर चाकं लिहिलेत का? चाकं नाही लिहिले. काढा बाजूला. तुमच्या याच्यावर दांड्या लिहिलेत का? काढा बाजूला. बर तुमच्या याच्यावर जू लिहिलंय का? जुबी बाजूला. त्याला काय नेणार काय? काय नेणार? तसं हे जगत बाबा कोण्याही प्रकारचं नाही. एक सारा जसा सत्य तसं एक ब्रह्म सत्य आहे. त्याचं नाव हरी. हरी तुम्ही म्हणाली सखळ केले माया जाळ तुझतील अनेक नका पडू गवाळाचे घरी येथे आहे कोणी नागवन. चारा गाडी वजा झाली, जू वजा झाला, खिळी काय असेल ते सगळं गेलं. पण खरं काय होतं ते खरं राहिले का नाही? तसं ब्रह्म हे खरं आहे. जगत मिथ्य आहे आणि ब्रह्म हे सत्य आहे. आणि सत्य तेच भगवंताचं नाम. हरे हरे तुम्ही आहे का नाही? सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. नाम विठोबाचे बरे. नाम विठोबाचे आणि तेच नाम तुम्ही म्हणा. हरे हरे तुम्ही म्हणाले सफळ येणे माया जाळ सचिव अनेक नका पडू गव्हाळाची घरी येथे आहे कोणी नागव विठोबा.
नका पडू गबाळाची घरी, येथे आहे थोडी नाव, गबाळाच्या बळी पडू नका, मायेच्या आसरामारे राहू नका, प्रभूचे भजनाशिवाय काय नाही. कारण का भगवंताचं भजन आणि साधूची संगत. संगत संतन केली करे, संगत संतन केली करे. जन्म संतांची संगत आणि भगवंताचं नाव ते म्हणजे हरी हरी तुम्ही म्हणा, हरी 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 म्हणा. आणि ते कुठे म्हणा, संतांच्या संगतीत म्हणा, तर तुम्हाला हित होईल आणि ह्या गव्हाळापासून तुमची भक्ती ब्रह्मरूपाकडे जाईल, अंतर्मुख होईल. खूप छान उपकारायचा अभंग आहे. पण आता सप्त्यातलं कीर्तन आहे बरं का, पण त्या निमित्ताचं नाही. सप्त्यातलं कीर्तन असल्यामुळं वेळेवर झालेलं बरं असतं, आहे का नाही. तर झालेली सेवा श्री गुरूच्या चरणी, ज्ञानोबाच्या चरणी, भगवान श्रीकृष्णाच्या परमात्म्याच्या चरणी आणि सर्व तुमच्या साधकाच्या चरणी. मी काय महाराज नाही, मी काही कीर्तनकार नाही, तुम्हाला माहीतच आहे. आणि ते जर गावचा आहे, काही लांबचा नाही, जुन्याचा आहे बरं. हा सगळं तुम्हाला माहिती आहे माझा इतिहास. पण माझ्या श्रीगुरूची माझ्यावर अफाट कृपा असल्यामुळे माझा विश्वास फक्त माझ्या श्रीगुरूवर आहे आणि बोलविणारा तो माझा श्रीगुरू आहे. आणि माझ्या श्रीगुरूच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला देतो. आपण ज्ञानोबाईचे भजन करू. ज्ञानेश्वर